च्या निवडीच्या पार्श्वभूमीवरती बघा आपण जर प्रत्येक पक्षामध्ये अपेक्षाकडून जे अपक्ष उमेदवार आहे यांच्याकडून सुद्धा जोरदार तयारी सध्या त्याला बघत आहे. आता मी सध्या उभे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये ते कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव तसेच मागे ते लोकसभेचे उमेदवार सुद्धा होते. मात्र काही अल्पशा मतामुळे त्यांना पराभव करायला लागला. म्हणजे पुन्हा ते आता जोमानून पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात ते उतरलेले आहे. नेमकं काय सांगाल? आज गुढीपाडवा सुद्धा आहे, तुम्ही गुढी सुद्धा तुमच्या कार्यालयासमोर उभारलेले, कोणती गुढी म्हणायची? विजयाची गुढी म्हणायची, कशी म्हणायची? ही विजयाचीच गुढी आहे आणि ही विजयश्री खेचून आणणारी गुढी आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात, शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या संदर्भात, मध्यमवर्गीयांच्या प्रश्नांच्या संदर्भात आणि देशाच्या अर्थकारणामध्ये उन्नती आणण्याच्या संदर्भात. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर इथे आपण आता बघतोय की अपक्ष जरी मी असलो तरी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जनता जमा होते. आता बरेचसे वयोवृद्ध लोक इथे दिसत आहेत आज उद्घाटनाप्रसंगी. एवढंच नाही तर मुस्लिम समाजाची मंडळी इथे दिसत आहेत, रोजा आहे त्यांचा, तरी सुद्धा मंडळी इथे धावत पळत आलेली आहे. आणि एक प्रकारचं जनतेमध्ये असलेलं एक जे भाव आहे की निश्चितच उत्कर्षापर्यंत आपण गेलो पाहिजे. म्हणजे हा फक्त काही मराठा आरक्षणाचाच मुद्दा नाही, हा सार्वभौम मुद्दा आहे आणि प्रत्येकालाच असं वाटतं की आपण उत्कर्षापर्यंत गेलो पाहिजे. का? कारण की राजकीय पक्ष उत्कर्षाच्या संदर्भामध्ये कुठेतरी कमी पडतात किंवा कसं, अशा पद्धतीचं साधारणपणे सर्वसाधारण माणसाचं मत झालंय आणि म्हणून त्या अनुषंगाने हे सगळं चाललंय. तुम्ही वारंवार आरक्षणाचा तुम्ही टचअप घेताय, कारण आरक्षण मात्र असं वाटतं तुम्हाला की तुम्ही खासदार झाल्याच्या नंतर हा आरक्षणाचा प्रश्न तेव्हा तरी सुटेल असं वाटतं? 100% सुटेल, 100% सुटेल. कारण की हा मुद्दा मुळातच ताकदीने जर मांडला गेला तर हा मराठा आरक्षणाचाच मुद्दा नाहीये, हा या देशातल्या प्रत्येक राज्यातल्या अशा प्रवर्गाचा मुद्दा आहे जो प्रवर्ग आरक्षण नसल्यामुळे आज उदासीन झालेला आहे, ज्याचे मुलांचे फ्युचर्स त्यांना ब्लॅक दिसत आहेत. त्यामुळे जर तिथे ह्याचा पुरस्कार करणारं अग्रेसिव्हली कोणी व्यक्तिमत्व पोचलं दिल्लीमध्ये तर ही बाकीचीही मंडळी त्यांना सहकार्य करतील आणि देशभरामध्ये ओपन कॅटेगरीच्या प्रवर्गाला न्याय मिळेल असं मला वाटतं. का असं वाटतं हर्षवर्धन जाधवांना ह्या रिंगणात उतरावं लागत? कारण आपण जर पाहिलं तर याची अगोदरही माजी खासदार चंद्रकांत खैरे सुद्धा होते, आताचे जे रनिंग खासदार होते इम्तियाज जलील, मात्र यांच्यावरून काही विकास झाला असं म्हणायचं नाही तुम्हाला? मला म्हणायचं एवढंच आहे की जर आज कुठल्याही राजकीय पक्षाकडनं काहीही चांगलं अशा पद्धतीचं चित्र जनतेमध्ये आलं असतं तर नैसर्गिकरित्या जनतेने त्यांना डोक्यावर घेतलं असतं. पण आज आपण बघतोय की जनता भ्रमनिराश झाल्यासारखी वागते आणि कोण कुठे जाईल, कोण काय होईल या पद्धतीचा विचार जनतेचा असल्यामुळे राजकीय नेत्यांच्या संदर्भामध्ये असलेली जी एक प्रकारची लोकांमध्ये भूमिका आहे ती पॉझिटिव्ह नाहीये. आणि म्हणून मला असं वाटतं की अपक्षच लोकसभेची निवडणूक या मतापर्यंत जो मी आलेलो आहे हे मत योग्य आहे. अर्थात मराठा आरक्षण हा मुद्दा जो आहे हा खूप मोठा मुद्दा आहे आणि मी पुन्हा एकदा सांगतो की हा देशभरातला मुद्दा आहे. हा फक्त मराठा समाजाचा मुद्दा वाटतो आपल्याला कारण आपण महाराष्ट्रात राहतो, पण प्रत्येक राज्यामध्ये असे उपेक्षित लोक आहेत जे ओपनमध्ये आहेत पण ज्यांना त्रास होतोय. त्यांना सुद्धा कोणीतरी असा जर सापडला की जो बोलेल आणि जो काहीतरी आक्रमकरित्या तिथे तांडव करेल तर ही मंडळी साथ देतील आणि देशातल्या तमाम ब्राह्मणांच्या सकट, मुस्लिम समाजासकट प्रत्येकाला आरक्षण मिळेल. बरोबर, प्रत्येकाला आरक्षण तुम्ही म्हणताय. सर्वात महत्वाचा विषय माझा हा एक मुद्दा आहे की आतापर्यंत तुमचं म्हणजे मोठं तुमचं घराणं जो आहे हा आमदारकी असतील याच्यामधून आलेला आहे, मोठं राजकारणामध्ये मोठा हा पाठभार तुम्हाला लागेल. मात्र सर्वात महत्वाचा विषय हाच आहे आपल्याला पहिला आपण तर वंचितकडून तुम्ही इच्छुक होता, वंचितकडून मात्र दुसरा उमेदवार त्या ठिकाणी दिला, नेमकं तुम्ही पडणार तुम्ही कुठे असं म्हणताय? मी कुठेच कमी पडलेलो नाहीये. तो पक्ष आदरणीय श्रद्धेय प्रकाश आंबेडकरांचा आहे आणि त्यांचा निर्णय काय घ्यायचा ते निर्णय घेण्यामध्ये ते सक्षम आहेत आणि ते घेऊ शकतात आणि ते घेतलाय. शेवटचा प्रश्न माझा आहे की आता तुमचे मुद्दे काय असतील पुढे, कारण की प्रत्येकजण हा आश्वासनाचा पाऊस आता दुधार्थ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यावर पडणार आहे हे आपल्यालाही माहित आहे. मात्र हर्षवर्धन पाटलाचा काय मोद तो त्याला ते कंटिन्यू करतील पुढे? मराठा आरक्षण दिल्लीत मिळवणार. शेतकऱ्यांचे जे प्रश्न मी आतापर्यंत सोडवलेले आहेत ज्याच्यामध्ये वीज बिल मी आता भरू देत नाही का, कारण की केस जिंकलोय,
की दर्जेदार वीज दिली तरच वीज बिल भरायचं, नाही तर भरायचं नाहीये. शेतकऱ्यांना पीक विमा 256 कोटी रुपये आम्ही वाटलाय. आमच्या ताकदीवर आमदार नसताना, खासदार नसताना नुकसान भरपाईसाठी बांधावर जाऊन पंचनामे करून घेतलेत. हेही सगळं ऑन रेकॉर्ड आहे. या संदर्भातही कष्ट केलेली आहेत. निराधार महिलांच्यासाठी पगार सुरू करण्याच्या संदर्भातले कष्ट केलेले आहेत आणि इतरही अनेक जातीचे प्रमाणपत्र आम्ही दिलेले आहेत. म्हणजे आमदार नसताना सुद्धा, खासदार नसताना सुद्धा आम्ही जे काम केलेलं आहे, फक्त त्या कामामध्ये आम्हाला जो संघर्ष लागला तो संघर्ष आता कमी व्हावा आणि अलगदरित्या जास्तीत जास्त ताकदीने ही सगळी कामं व्हावीत या उद्देशाने हे सगळं चाललंय. संघर्षाची शिदोरी तुम्हाला मिळेल समजा. संघर्षाची शिदोरी मला मिळेल असं म्हणण्याच्या ऐवजी संघर्ष कमी करावा लागावा, जेणेकरून 4 लोकांना मदत होत असेल तर त्याच्याऐवजी 15 लोकांना मदत होईल, अशा पद्धतीची भूमिका आहे. नक्कीच आपण जर पाहिलं तर मी आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी मी आवाज उचललेला आहे असं देखील हर्षवर्धन या ठिकाणी सांगतात. मात्र आता सर्वात महत्त्वाचा हाच विषय आहे, कारण की आजकालच्या रणांगणाला लोकसभेच्या या रिंगणामध्ये मोठ्या प्रमाणात मोठे दिग्गज नेते सुद्धा उतरलेले आहेत. मात्र हर्षवर्धन जाधव यांच्या पारड्यात किती मतं पडेल आता हे आगामी काळातच समजणार आहे.